अमरावती विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी झाली असून भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले आहेत। अमरावती विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे यांनी विक्रमी 390 मतं घेऊन विजय मिळवला। त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला। निलेश विश्वकर्मा यांना केवळ 31 मतं मिळाली। धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालं नाही। तर या निवडणुकीत विजय मिळवत प्रवीण पोटे यांनी विजयाची हॅट्रिक केली। प्रशासनाच्या नियोजनानुसार सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। सर्वप्रथम वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली। यात 427 एकूण मतपत्रिकांपैकी 6 मतपत्रिका अवैध आढळल्या। त्यातील 5 मतपत्रिका कोऱ्या तर एका मतपत्रिकेवर खून आढळल्यानं त्या बाजूला करण्यात आल्या। 421 वैध मतांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त म्हणजे 211 मतं असा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू झाली। यामध्ये प्रवीण पोटे पहिल्या पसंतीची 390 मतं घेऊन विजयी झाले। ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती। त्या अनुषंगाला मला 390 मतं मिळाली। मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला। आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली? 31 मतं जगजाहीर आहे। 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे। त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे। ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल। आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो।